आज न उठल्यावरती चहा वगैरे काही घेतला नाही, अंघोळ केली आणि त्यानंतर डायरेक्टच प्रोटीन पावडर पिले. म्हणजे मला ही दिली आहे प्रोटीन पावडर. पहा, विलायची फ्लेवरची दिली. ह्यावेळी मागच्या वेळी जी होती ती चॉकलेट फ्लेवर होती, मला ती खूप जास्त आवडली होती. पण आता ही ना असं झालं मला कधी संपन, कारण विलायची फ्लेवर ना मला अजिबातच असं पिऊ वाटत नाही. पण तरीसुद्धा ना प्यावं तर लागतंच. तर 1 ग्लास दुधामध्ये मी 1 चम्मच घेतले. आता हे पिऊन घेते. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर कसे सगळे मजेत ना? सगळ्यांनी मजेतच राहायला हवं आणि मी सुद्धा खूप खूप मजेत आहे. तर बघा, आज आहे गुरुवार, जे की मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज आहे उपवास गुरुवारचा. सो पहिला गुरुवार आहे आणि त्याचबरोबर हे माझं प्रेग्नेन्सीमधलं पहिला उपवास आहे. कारण इथून मागचे जे उपवास होते ना ते मी कोणतेच केले नाही. कारण जो एखादा उपवास जरी आपण मोडला तरी तो पुढच्या वेळेस आपण धरू शकतो. तसं मार्गशीर्ष महिन्यातले जर उपवास मोडले तर ते परत पकडत नाहीत असं म्हणतात. सो त्यासाठी ना मी ह्यावेळेस उपवास करते. तसं हे तर मला म्हटले करूच नको उपवास, कारण की आता देवाला पण माहिती आहे आणि थोडं थोडं कसं सारखं म्हणजे आपण काही ना काही सारखं खातोच. प्रेग्नेन्सीमध्ये सारखे भूक लागते आणि असं जरी काही खाल्लं ना तरी 1-1.5 तासात असं वाटतं परत काहीतरी खावं. तसं मी उपवास जो आहे ना तर तो म्हणजे हा जो उपवास असतो तो फक्त फळांवरतीच असतो. फक्त फळं खायचे असतात, जे की खिचडी वगैरे खात नाहीत. पण ह्यावेळेस तर उपवास मी तसा करणार नाही आहे. मी खिचडी वगैरे खाणार आहे, कारण की आता काही ना काही थोडंसं तरी खाल्लं पाहिजेत बाळासाठी, परत नको चक्कर वगैरे यायला. सो त्यासाठी. आणि त्याचबरोबर आज सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली आहे. शौर्य पण उठला आहे. सगळ्या काही गोष्टी आंघोळ वगैरे झाली आहे. त्याचबरोबर जी घरातली आपली रोजची देवपूजा आहे सो ती पण झाली आहे. आणि मला तर काय उपवास खिचडी करायची आहे, पण शौर्यला आणि यांना स्वयंपाक तर बनवावाच लागणार. तर बघा, मी स्वयंपाक बनवणार आहे. त्यानंतर जी पूजा वगैरे आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेन कशी करते काय. त्याचबरोबर कालच्या ब्लॉगला एक कमेंट होती की तुझ्या लग्नाला एवढे वर्ष झालेत, म्हणजे आता एप्रिलमध्ये माझ्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण होतील आणि 8वं लागेल, तरीसुद्धा तुझ्या घरच्यांनी तुला का एक्सेप्ट केलं नाही, त्यामागचं काही रिझन आहे. सो ते सुद्धा मी तुमच्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो ब्लॉग हा पूर्ण पहा आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आता जे काही यांचा स्वयंपाक आहे, मेथीची भाजी वगैरे बनवायची आहे, तशी मी शिजायला टाकली आहे आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू केला आहे. मग म्हटलं तोपर्यंत आपण स्टार्टिंग करूयात ब्लॉगची, म्हणजे मग भाजी वगैरे शिजून होईल. मग फक्त भाकरी बनवायच्या बाजरीच्या. सो ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर पहा ब्लॉग पूर्ण. आणि तुम्ही कसा उपवास करता, म्हणजे उपवासाला आता काही जण काय करतात की खिचडी भगर ह्या सगळ्या गोष्टी खातात आणि काही जण फक्त फळांवरतीच उपवास फळांवरतीच असतो. खरं तर हा जो उपवास आहे ना मार्गशीर्षमधला तो फळांवरतीच असतो, फक्त फळंच खायची असतात. पण आता ह्या वेळेस जाऊ द्या, उपवास मोडत नाही. सो त्यासाठी मग मी फक्त खिचडी वगैरे म्हणजे खाणार आहे आणि फळं तर आहेच पण खिचडी वगैरे. तर चला, आता जास्त वेळ न घालवता बाकीच्या कामांना सुरुवात करूया. तशी पूजा माझी थोडीशी लेट असते, काही जण सकाळी करतात पण मी थोडीशी लेट करते. सगळ्या काही गोष्टी आवरतात व्यवस्थित. तर चला किचनमध्ये एंट्री करूयात आता. तर इथे पहा, इथे मी मेथीची भाजी बनवली आहे. आता मस्त शिजली आहे पण भाजी, कारण की ना मी थोडीशी लवकरच टाकली होती. म्हटलं भाजी होईपर्यंत आपण व्लॉग स्टार्ट करावा. तर पहा, मी अशी भाजी बनवते पातळ, जी की बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. काही जण पातळ भाजी बनवत नाही, त्यांना माहीत पण नसतं की भाजी पातळ बनवतात. सो खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशी एकदा ट्राय करा. फक्त लसणाची फोडणी द्यायची आणि मिरच्या, थोडासा लसूण, त्याचबरोबर शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि मग ते यामध्ये टाकायचे आणि शिजायला लावायची. खूप सुंदर लागते, टेस्टी लागते. तर आता मस्त शिजली आहे. गॅस बंद करते आणि भाकरीला लागते. तर इथे भाजी माझी शिजली होती, त्यानंतर लगेच भाकरीला लागले. इथे मला 2च भाकरी बनवायच्या होत्या आणि शौर्याचं तर सकाळपासून चाललेलं. मला पण उपवास येतो तर चहा बिस्किट पण खात नव्हता, कारण की त्याला असं वाटायचं ना की मी पण खात नाही ना, मग त्याने पण नाही खायचं, म्हणजे उपवास तसा असतो. पण
मी म्हटलं तू खा, तरी सुद्धा तुला खिचडी देईल. मग त्याने 1-2 बिस्किट खाल्ले. तर बघा इथे ना तुम्ही कशी भाजी बनवताना ते सुद्धा मला तुम्ही नक्की सांगू शकता. इथे मी पातळ बनवली आहे कारण की जास्त मोठी जुडी होती भाजीची, आणि मग थोडीशी मी पातळ बनवली, काही यांच्यासाठीच बनवायची होती. आणि त्यानंतर ना जी भाजी उरली होती ना ती म्हटलं मग संध्याकाळी थोडीशी सुक्की बनवता येईल. त्यामुळं मग मी काही तशीच ठेवली आणि इथं भाकरीच्या तयारीला लागले. अशी भाजी जी बनवतो ना आपण पातळ, ती बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. काही जण बनवतात, कोण ही भाजी बनवत होतं ते सुद्धा मला नक्की कमेंट करा. आणि कुणाकुणाला आवडते मेथीची भाजी ते सुद्धा मला नक्की सांगा. तर बघा मला काही खूप आता प्रेग्नंट लेडीज भरपूर ॲड झालेल्या आहेत की ज्यांची डिलेवरी ही मार्चमध्येच येते आहे. सो माझीसुद्धा डिलेवरी मार्चमध्ये आहे. पण आता हे मी आधी पण सांगितले की हे मी डायरेक्टली सांगू शकत नाही. एखाद्या वेळी ती फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चमध्ये अशी काहीतरी होईल. कारण की पहिल्यापासूनच जे दिवस आहेत ना ते माझ्याकडून चुकलेले आहेत. सो त्यासाठी ना मी जानेवारीच्या एंडिंगपासूनच जरा सावध राहणार आहे. कधी होईल काय हे सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. आणि जे डॉक्टर तारीख देतात त्याच तारखेला होईल असं पण नसतं. भरपूर दिवस असे पुढे मागे पण होतात. आता शौर्याच्या वेळी मला 20 मार्च दिली होती, 12 मार्च दिली होती, पण तो 20 मार्चला झाला. म्हणजे तेव्हा पण भरपूर दिवस असे लेट झाले होते. आणि मग त्यामुळे ना आत्ता पण काय होतंय काय माहीत, पहिल्यांदा जरा अनुभव आहे, दिवस लेट झाले होते. 2-3 वेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये पण गेलो होतो. ती जर स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करा. म्हणजे ती खूप तुम्ही हसताल अशी स्टोरी आहे. तेव्हा एवढं काही माहीत नव्हतं, त्यामुळं ते मला अजूनसुद्धा आठवलं की मग खूप हसायला येतंय. तर आता ना डायरेक्टली मी संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू केलाय. कारण की मी जी पूजा करते ना ती संध्याकाळीच करते. म्हणजे कसं व्यवस्थित पूजा पण मांडणं होतं, त्याचबरोबर पूजा मांडली की मग लगेच कथेचं वाचन वगैरे संध्याकाळीच करते. काही जण काय करतात की सकाळी पूजा मांडतात संध्याकाळी वाचन करतात, पण मी पहिल्यापासून संध्याकाळीच पूजा मांडते. आणि मग पूजा मांडली की लगेच वाचन करता येतं आणि त्यानंतर मग लगेच नैवेद्य पण दाखवता येतो. आता स्वयंपाक पण रेडी आहे. सकाळी मेथीची भाजी बनवली होती पातळ, पण आता सुकी मेथीची भाजी, चपाती, डाळ भात आणि गोडाचं पाहिजे नैवेद्यासाठी. सो त्यासाठी ना थोडीशी खीर पण बनवली आहे. तर आता नैवेद्य दाखवते. आणि माझी पूजा कशी वाटली, साधी बट सिंपल, ते सुद्धा मला नक्की कमेंट करा. आणि तुमचा प्रश्नाचं उत्तर म्हणजे की एवढे दिवस झाले तुमच्या लग्नाला, मग तुमच्या घरच्यांनी अजून तुम्हाला काय एक्सेप्ट केलं नाही. तर 7 वर्ष झालेत लग्नाला, म्हणजे आता 6 पूर्ण होऊन 7 लागेल, 7 पूर्ण होऊन 8 लागेल. पण ह्या 7 वर्षामध्ये मला सुद्धा कळालं नाही की नेमकं त्याचं काय रिझन आहे की घरच्यांनी अजून एक्सेप्ट केलं नाही. पण असो, ते पण सुखी आहेत, आम्ही पण सुखी आहेत, सेपरेट राहतो. सो त्यामुळं तर चला, नैवेद्य कथा वगैरे वाचून झाली आहे आणि आता नैवेद्य दाखवते देवीला आणि ब्लॉगचा पण एंड करते. तुम्हाला मी दाखवते, नैवेद्य दाखवूयात आणि ब्लॉगचा पण असाच एंड करूयात. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि तुमची कशी पूजा व्रत झालं ते सुद्धा मला नक्की कमेंट करा. तर चला, आत्ताच नैवेद्य वगैरे दाखवलाय आणि आता मी पण उपवास सोडते. ह्या ब्लॉगचं पण इथंच एंड करते. कसं वाटलं नक्की कमेंट करा. बाय.